लेट्स स्टार्ट. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं? रेडियस ऑफ जायरेशन बघितलेलं. रेडियस ऑफ जायरेशन, हाऊ रेडियस ऑफ जायरेशन इज कॅल्क्युलेटेड फॉर डिफरंट ऑब्जेक्ट्स. रेडियस ऑफ जायरेशन आपण डिफरंट ऑब्जेक्टची कशी फाइंड आउट करतोय, प्रत्येक वेगवेगळ्या बॉडीसाठी ती कशी दिली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिंग असेल, डिस्क असेल, एखादं स्पेरिकल कोन असेल वगैरे, ट्रायंगल वगैरे असेल, प्रिझम वगैरे असेल, किंवा सिलेंडर असेल, किंवा एखादा स्पियर वगैरे असेल. त्या केसमध्ये एक ऑब्जेक्ट एखादा जरी सेमच असेल, फॉर एक्झाम्पल लास्ट लेक्चरला जसं मी सांगितलं, एक तुमची रिंग आहे. रिंगच्या केसमध्ये एखादं सपोज रिंग आहे, रिंगच्या केसमध्ये तुमचं मासचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कुठं असणार आहे, त्याच्या सर्कम्फरन्सवर असणार आहे. सपोज द ऍक्सिस ऑफ रोटेशन इन द केस ऑफ रिंग इज पासिंग थ्रू द सेंटर, then suppose the moment of inertia is IC. Next, suppose the axis of rotation is passing through the diameter, then moment of inertia suppose ID. आणि if axis of rotation is passing through the tangent, म्हणजे तो जो ह्याचा जो प्लेन आहे त्याला तो काय आहे, परपेंडिक्युलर आहे. हा जो रिंगचा जो प्लेन आहे त्याला हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. इथे ह्या रिंगच्या प्लेनला तो काय आहे, पॅरलल आहे. इथं तो सेंटर मधनं पास झाला आहे. अशा डिफरंट केसेससाठी जी मुवमेंट ऑफ इनर्शिया जी असते ती पण काय असत्या, डिफरंट असतात. डिफरंट केसेससाठी जी मुवमेंट ऑफ इनर्शिया असते ती पण काय असत्या, डिफरंट असत्या. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. आजच्या लेक्चरला आपल्याला काय कंटिन्यू करायचं आहे की थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस हे बघायचे. त्या केसमध्ये आपल्याला आज जे आहे बघायचं आहे ते थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस बघायचं आहे. म्हणजेच काल जसं मी सांगितलं की आपल्याला जर दोन गोष्टी माहित असतील, म्हणजे रेडियस ऑफ जायरेशन माहित असेल किंवा थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस हे जर माहित असेल, तर आपण कोणत्याही ऑब्जेक्टसाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकतोय, देऊ शकतोय. म्हणजे दोन गोष्टी कोणत्या, एक तर रेडियस ऑफ जायरेशन आणि दुसरं जे थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे हे जर माहित असेल, तर कोणत्याही ऑब्जेक्टसाठी ऍक्सिस आपला कुठून जरी पास होत असला, कुठून जरी तो इनिशिएट होत असला, इंट्रोड्यूस होत असला, तरी त्यासाठी आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकतोय, डिफाईन करू शकतोय. येतं लक्षात? तर फर्स्ट इथे तुम्हाला डायग्राम दाखवल्या. काय डायग्राम दाखवल्या रे? एक इरेग्युलर शेप आहे, एक ऑब्जेक्ट आहे, एक रिजिड बॉडी आहे. जसं मी पहिल्या लेक्चरला सांगितले, रोटेशनलच्या रिजिड बॉडी म्हणजे जी बॉडी अंडर मोशन स्वतःचा शेप साईज चेंज करत नाही, त्या बॉडीला काय म्हणायचं, रिजिड बॉडी म्हणायचं. त्या केसमध्ये इथं फर्स्ट तुमचा एक दोन पॉइंट आहेत, एक ओ आणि दुसरा आहे टू सी. जो मुवमेंट इथं दोन ऍक्सिस ऑफ रोटेशन पास व्हायला लागल्यात, एक एम आहे, दुसरा ए आहे. इथं ओ च्या अराउंड जी मुवमेंट ऑफ इनर्शिया ती काय दिल्या, आयओ दिल्या. आणि सी च्या अराउंड जी मुवमेंट ऑफ इनर्शिया ती काय दिल्या, आयसी दिल्या. दोन, एक एमपी ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि दुसरा कोणता ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, एबी हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. त्या दोन ऍक्सिस ऑफ रोटेशन मधलं जे डिस्टन्स आहे हे काय दिले, पीबी किंवा ओसी, किंवा जे दिले ते एच दिले. जे दोन ऍक्सिस ऑफ रोटेशन आहेत त्यामधलं जे डिस्टन्स जे दिले ती काय दिले, एच दिले. तर आता ह्या केसमध्ये हे जे दोन थेरम आहेत, म्हणजे एक तर थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि एक तर थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस, तर हे यूज कधी करायचे किंवा कधी वापरायचे, तर हे यूज कधी करायचे, तर जर तुमचं ऑब्जेक्ट म्हणजे जो तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन जो हा ऑब्जेक्ट आहे हा पॅरलल किंवा परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणजे हा जो तुमचा ऍक्सिस आहे ज्या भोवती तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे, तो तुमचा काय पाहिजे, काय कसा पाहिजे की तो तुमचा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस ऑफ सिमेट्रीला एकतर पॅरलल असला पाहिजे, नाहीतर दुसरी गोष्ट परपेंडिक्युलर असला पाहिजे. ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे सपोज एखादी बॉडी आहे, एखादा सर्कल आहे, तर ह्याचा ऍक्सिस ऑफ सिमेट्री कुठं असणार आहे, एक तर तो कुठं असणार आहे, सेंटर मधून पास होणार आहे किंवा त्याच्या डायमीटर मधून पास होणार आहे. एक तर तो कुठून पास होणार आहे, त्याच्या सेंटर मधून पास होणार आहे, किंवा त्याच्या कुठून पास होणार आहे, डायमीटर मधून पास होणार आहे. असा सेंटर मधून पास होणार आहे किंवा त्याच्या कुठून पास होणार आहे, डायमीटर मधून पास होणार आहे. येतं लक्षात? येतं लक्षात? मग त्या केसमध्ये हे मुवमेंट हा ऍक्सिस ऑफ कसला ऍक्सिस झाला, तुमचा सिमेट्री ऍक्सिस झाला. कारण ह्या ऑब्जेक्टनं तुमच्या बॉडीला दोन इक्वल पार्ट्स मध्ये काय केले, डिवाइड केले. म्हणजे इकडचा जो तुमचा पार्ट असणार आहे लेफ्ट साइडचा, तोच राईट साइडची काय असणार आहे, लेफ्ट साइडचा जो पार्ट आहे तुमचा तो राईट साइडची एक्झॅक्ट काय मिरर इमेज आहे. म्हणजे त्याला आपण कसला ऍक्सिस म्हणतोय, ऍक्सिस ऑफ सिमेट्री असं म्हणतोय त्याला. इट इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री.
तर स्टेटमेंट ऍट द एंड बघूया. फर्स्ट डेरिव्हेशन काय करायचं बघूया. म्हणजे एकदा डेरिव्हेशन आपल्याला समजलं, एक एक्सप्रेशन आपल्याला आलं, इंट्रोड्यूस झालं एक्सप्रेशन, आपण एकदा डेरिव्हेट केलं की आपल्याला ते स्टेटमेंट ऑटोमॅटिकली काय येणार आहे, लक्षात येणारच आहे. त्यासाठी आपण फर्स्ट काय करूया, डेरिव्हेशन ऍझ्युम करूया. आता पहिली गोष्ट माहिती आहे, एखादा क्वेश्चन असेल आपल्याला डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द असा वगैरे क्वेश्चन असतोय आपल्याला एक्झाम मध्ये, पेपर मध्ये असा क्वेश्चन असतोय. त्या केसमध्ये काय करायचं, आपल्याला पहिला स्टेटमेंट लिहायचं, त्यानंतर आपण डायग्राम काढतोय, त्यानंतर काय करतोय, त्या डायग्रामचं कन्सिडरेशन लिहितोय. म्हणजे आपण 10वीला जसं जॉमेट्रीमध्ये एखादा थेरम काय करून दाखवत होतो, प्रूव्ह करून दाखवत होतो, प्रूव्ह दॅट करत होतो, तसंच आपण एखादा थेरम काय करतोय, डेरिव्हेट करत असतोय. मग ह्या केसमध्ये बघा काय काय दिलंय इथं. फर्स्ट एक रिजिड बॉडी दिल्या, म्हणजे इथं तुमचं डिस्क्रिप्शन दिलंयच. इथं मी परत एक हे सांगतोय, डिक्टेट करतोय. इथं तुम्हाला काय दिले, एक रिजिड बॉडी दिल्या, रिजिड बॉडी. त्यामध्ये एक 2 पॉइंट आहेत, ओ आणि सी. हा तुमचा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे असं कन्सिडर केलं. म्हणजे एमपी जो आहे तो ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे, तो कोणत्या पॉइंट मधनं पास झालाय, ओ पॉइंट मधनं पास झालाय. त्यानंतर तुमचा एबी जो आहे तो ऍक्सिस ऑफ, त्या ऍक्सिस ऑफ सिमेट्रीला काय आहे, पॅरलल आहे, जो सी या पॉइंट मधून पास झालाय आणि तो एच ह्या डिस्टन्सवर आहे किंवा ओसी या डिस्टन्सवर आहे. त्यानंतर इथं कन्स्ट्रक्शन काय केले, जो डी हा पॉइंट आहे, ह्या डी पॉइंटला एक स्मॉल अमाऊंट ऑफ मास, म्हणजे डी हा पॉइंटला एक तुमचा पार्टिकल आहे आणि त्या पार्टिकलचं इथं जे मास आहे हे काय दिले, स्मॉल अमाऊंट ऑफ मास डीएम दिले किंवा डिफरन्शियल मास डीएम असं जरी म्हणलं तरी चालेल. म्हणजे ह्या जर मासला, आता ह्या बॉडीमध्ये जर मास डिस्ट्रीब्युशन तुमचं युनिफॉर्म धरलं, मास डिस्ट्रीब्युशन जर युनिफॉर्म धरलं आणि एका पार्टिकलचं मास जर स्मॉल एम म्हणजेच डिफरन्शियल मास डीएम असेल आणि ह्याला जर इंटिग्रेट केलं, तर हे इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन एकमेकाला कॅन्सल होते आणि तुम्हाला जे मिळणारं मास मिळते ते काय मिळते, टोटल एम मिळते. मिळणारं मास हे काय मिळते, टोटल एम मिळते. म्हणजे पूर्ण ऑब्जेक्टचं मास मिळते. म्हणजे तुमचं डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन एकमेकाला कॅन्सल होते आणि पूर्ण रिजिड बॉडीचं जे मास आहे ते तुम्हाला काय मिळते, टोटल मास मिळते. म्हणजेच इथं स्मॉल पार्टिकलचं मास जर, डिफरन्शियल मास जर आपण इंटिग्रेट केलं, तर आपल्याला ह्या पूर्ण ऑब्जेक्टचं मास काय होते तिथं फाइंड आउट होते. येते लक्षात. म्हणजे हे तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. म्हणजेच काय अजून केले, इथं जे डी पॉइंट आहे तिथं तुमचं काय आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ मास डीएम आहे. त्यानंतर ह्या डी पॉइंट पासून हा ओसी काय केलाय, इन्क्रीज केलाय. म्हणजे कन्स्ट्रक्शन काय केले बघा, इथं हा ओसी काय केलाय, इन्क्रीज केलाय. ओसी इन्क्रीज केल्यामुळं इथं तुमचा कुठपर्यंत इन्क्रीज केलाय, एन पॉइंट पर्यंत इन्क्रीज केलाय. आणि ह्या डी पॉइंट पासून तिथं तुमचं, तुम्हाला काय केलाय, इथं परपेंडिक्युलर टाकलाय. डी पॉइंट पासून हा परपेंडिक्युलर टाकल्यामुळं इथं ऑटोमॅटिक काय होणार आहे, 90 डिग्री होणार आहे. आणि 90 डिग्री झाला की आपल्याला काय करता येते, पायथागोरसचा जे थेरम आहे, म्हणजे हायपोचा स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 चा स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर, हे काय करता येते, वापरता येते. डायग्रामचं कन्स्ट्रक्शन लक्षात आलं, पुढं आहेच बघायला मिळणारच आहे डायग्राम आपल्याला. त्यानंतर काय केले बघा, इथं जरा ऍडजस्टमेंट वगैरे भरपूर आहे पायथागोरसच्या टर्मवर, पायथागोरसच्या थेरमवर. त्यामुळे जरा व्यवस्थित ऑब्झर्वेशन ठेवा जरा पायथागोरसच्या थर्मवर. तर लक्ष द्या. इथं कन्सिडर, इथं ओसी, जसं आता मी हे सांगितलं, ओसी हे एच म्हणजे डिस्टन्स आहे तुमचं. तर कन्सिडर मोमेंट ऑफ इनर्शिया, ह्या डी पॉइंटला जो पार्टिकल आहे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिस पासून, म्हणजे एमपी जो ऍक्सिस आहे ते एमपी ऍक्सिस पासून, म्हणजे ज्याचं सेंटर ओ आहे त्याच्यापासून जी मोमेंट ऑफ इनर्शिया ती काय असणार आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय देतोय आपण, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, किंवा ह्याला आपण काय करतोय, इंटिग्रेट करतोय. इंटिग्रेट करताना आपण डीएम हे स्मॉल अमाऊंट ऑफ काय करतोय, मास घेतोय. म्हणजेच इथं तुमचं आयओ हे कशाचं, आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन, हे जे डिस्टन्स आहे डीओ, आता ह्या ओ पासून ह्या पॉईंटचं डिस्टन्स किती असणार आहे, डी असणार आहे, ओडी असणार आहे. म्हणजेच किंवा डीओ असणार आहे. म्हणजे ओडी काही म्हणलं किंवा डीओ म्हणलं तरी दोन्हीचा अर्थ काय होणार आहे, सेमच होणार आहे. म्हणजेच तिथं तुमचं डिस्टन्स जे आहे ते काय झालं, डीओ स्क्वेअर झालं इंटू डीएम, म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ डिफरन्शियल मास. म्हणजे ह्या पॉइंटला जो पार्टिकल आहे त्याचं जे स्मॉल अमाऊंट ऑफ डिफरन्शियल मास आहे त्याला आपण काय म्हणले, डीएम असं अज्युम केले ते. म्हणजेच आयओ टोटल तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाली, आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन डीओ स्क्वेअर डीएम. डीएम म्हणजे डिफरन्शियल मास किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ मास. आता ऍट पॉइंट सी पॉइंट पासून तुमचं जे डिस्टन्स आहे हे किती आहे, डीसी आहे. म्हणजे सी पॉइंट पासून तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया त्या पॉइंटची काय असणार आहे, डीसी स्क्वेअर डीएम असणार आहे. आयसी इज इक्वल टू डीसी स्क्वेअर डीएम. आता इथं डीओ डिस्टन्स जास्त आहे आणि डीसी हे डिस्टन्स कमी आहे. म्हणजे त्या सेम पॉइंटची जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हे ओ पॉइंट पासून किंवा एमपी ऍक्सिस पासून आणि एबी ऍक्सिस पासून ही काय वेगवेगळी आहे, म्हणजे डिफरंट आहे. म्हणजेच
डिस्टन्स बदललं किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशनची लोकेशन बदलली तर तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय होत्या चेंज होत्या. येतं लक्षात. तर इथं लक्ष द्या, हे इक्वेशन फर्स्ट इक्वेशन कन्सिडर केलं आयओ इज इक्वल टू डीओ स्क्वेअर डीएम. बट बाय पायथागोरस थेरम ही डीओ काय आहे हायपोटेनस आहे कोणत्या ट्रायंगलची, जो DNO हा जो ट्रायंगल आहे DNO हा जो ट्रायंगल आहे त्यामध्ये एन हा काय आहे 90 डिग्री आहे. त्या ट्रायंगलची ही काय आहे हायपोटेनस आहे. मग हायपोटेनस आपण कशी देतोय, डीओ इज इक्वल टू हायपोटेनस इज इक्वल टू ह्या साईडचा स्क्वेअर प्लस ह्या साईडचा स्क्वेअर. म्हणजे इथं डीओच्या जागी काय पुट केलं, एक साईड कोणती आहे तुमची DN आहे आणि दुसरी साईड कोणती आहे NO, म्हणजे DN चा स्क्वेअर प्लस NO चा स्क्वेअर. आणि DM तुमचं काय राहिलं ऍज इट इज, ब्रॅकेटच्या बाहेर ते ऍज इट इज राहिलं. बट जे तुमचं इथलं NO जी ही टर्म आहे, ही NO ची जी टर्म आहे DN टर्म आपल्याला तशीच ठेवायची आहे. हे DO काय केलं, हायपोटेनस पायथागोरस वापरून काय केलं, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 चा स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर, म्हणजे दोन साइडच्या फॉर्म मध्ये लिहिलं. आणि त्यानंतर इथं DN स्क्वेअर प्लस NO स्क्वेअर ह्या दोन साइडचा स्क्वेअर काय केला इथं पुट केला, DM ऍज इट इज ठेवलं. आता NO स्क्वेअर म्हणजे काय आहे इथं, NO कुठं आहे बघा, इथं ही साइड आहे, NO म्हणजे ही साइड आहे. तर NO स्क्वेअर पण आपण काय करू शकतोय, रिप्लेस करू शकतोय. तर NO स्क्वेअर आपण कसे रिप्लेस करू शकतोय, NO स्क्वेअर ही कुणाची ऍडिशन आहे, NC प्लस OC ची ऍडिशन आहे. इथं NC प्लस कशाची ऍडिशन आहे, OC ची ऍडिशन आहे. म्हणजे NO स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं, NC प्लस OC स्क्वेअर किंवा CO स्क्वेअर झालं. आता हा ब्रॅकेट A प्लस बी स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्याने एक्सपांड केला. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, A प्लस बी स्क्वेअरचा A प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युलाने एक्सपान्शन केलं तर ए टर्म कुठल्या इथं NC चा स्क्वेअर प्लस बी टर्म कुठल्या CO चा स्क्वेअर प्लस 2AB, म्हणजे 2AB म्हणजे प्लस 2NC आणि 2CO. म्हणजे हा ब्रॅकेट तुमचा A प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर न काय केला, एक्सपांड केला. म्हणजे तुमचं ओव्हरऑल तुमचं काय झालं, NC स्क्वेअर प्लस CO स्क्वेअर प्लस 2NC CO असं हे स्टेटमेंट आलं. हे स्टेटमेंट फक्त तुमचं इथं NO च्या जागी काय पुट केलं. म्हणजे तुमचं ओव्हरऑल इक्वेशन काय झालं, DN स्क्वेअर हाय असा राहिला. फक्त तुमचं IO इज इक्वल टू इंटिग्रेशन DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर प्लस CO स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 2NC CO ब्रॅकेट कम्प्लीट. आणि तुमचं DM हे काय राहिलं, सेपरेट राहिलं. इथं बघा जी टर्म आपण चेंज केल्या ती आपण काय केल्या, जरा फेंट मध्ये दाखवल्या. तिथं जे आपल्याला टर्म चेंज करायचे ती काय दाखवल्या, जरा फेंट मध्ये दाखवल्या, दिसत असेल तर बघा. बट इथं DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर इज इक्वल टू काय, DC स्क्वेअर. कारण का बघा, इथं DN स्क्वेअर आणि NC स्क्वेअर कोण आहे रे इथं, ही DN स्क्वेअर ही साइड आणि ही NC स्क्वेअर ही साइड. आता हा जर ट्रायंगल कन्सिडर केला, हा स्मॉल ट्रायंगल, तिथं हा ट्रायंगल कोणता आहे, DNC हा स्मॉल ट्रायंगल आहे. त्यामध्ये N 90 डिग्री आहे, DC ही काय आहे हायपोटेनस आहे. म्हणजे इथं DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअरच्या जागी काय पुट केलं तुम्ही, DC स्क्वेअर पुट केलं. म्हणजे ती DC स्क्वेअर काय आहे हायपोटेनस आहे, ती काय केली पुट केली. म्हणजेच तुमचं ओव्हरऑल इक्वेशन काय चेंज झालं, IO इज इक्वल टू इथं DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअरच्या जागी काय पुट केलं, DC स्क्वेअर पुट केलं प्लस CO स्क्वेअर प्लस इथं हा बाकीच्या टर्म ज्या आहेत ह्या टर्म त्या काय राहिल्या ऍज इट इज राहिल्या. आणि DM तुमचा काय निघाला, फक्त बाहेर कॉमन निघाला, आउटसाइडला निघाला. येतं लक्षात. मग जर हे इंटिग्रेशन सेपरेट केलं, म्हणजे हे DM आता ब्रॅकेटला मल्टिप्लाय, म्हणजे इथं आतमध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. तसंच इंटिग्रेशन पण आतमध्ये प्रत्येक टर्मला काय होणार आहे, ते आतमध्ये इंटिग्रेट करणार आहे. म्हणजे ते सेपरेशन केलं तर तुमचं CO च्या जागी इथं काय पुट करा, फक्त H पुट करा. CO कुठं आहे बघा, इथं CO स्क्वेअर म्हणजे इथं H चा स्क्वेअर होणार आहे. त्यानंतर इथं एक CO आहे, म्हणजे तिथं फक्त H पुट करा. कारण H हे दोन ह्याच्यामधलं काय आहे, डिस्टन्स आहे. हे जे दोन पॅरलल ऍक्सिस आहेत त्यामधलं काय आहे, ते डिस्टन्स आहे. येतं लक्षात. त्यानंतर बघा, जे तुमचं नेक्स्ट हे आहे स्टेटमेंट, म्हणजे त्या जागी फक्त तुमचं CO काय केलंय, पुट केलंय. ओके. त्यानंतर बघा, इथं तुमची IC अँड DM च्या व्हॅल्यूच्या जागी काय पुट करायचं, त्यानंतर पुट करायचंय, नंतर इंटिग्रेशन घेतल्यावर. फक्त आता लक्ष द्या, इथं DC स्क्वेअर इंटिग्रेशन आतमध्ये आलं, इंटिग्रेशन DC स्क्वेअर हे DM इथं आतमध्ये मल्टिप्लाय झालं. म्हणजे इथं पहिली टर्म काय झाली तुमची, इंटिग्रेट DC स्क्वेअर DM प्लस सेकंड टर्म काय झाली, CO च्या जागी H पुट केलं, म्हणजे H चा स्क्वेअर इंटिग्रेशन आतमध्ये आलं, DM आतमध्ये मल्टिप्लाय झालं, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ DM. नेक्स्ट टर्म तुमची इंटिग्रेशन इथं आतमध्ये आलं, CO च्या जागी H पुट केलं, म्हणजे काय झालं 2H आणि इंटिग्रेशन कोणाचं, NC DM चं. आता एक मिनिट इथं लक्ष द्या, इथं जी पहिली टर्म आहे IO हे DC स्क्वेअर DM हे कोणाचं इंटिग्रेशन आहे रे, हे कोणाची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे,
ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ती जी आयसी जो ऍक्सिस आहे आपला, आयसी ऍक्सिस भोवती जी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केली ती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. इथं जर व्यवस्थित डायग्राम मध्ये बघितलं तुम्ही तर आपला जो आयसी ऍक्सिस होता त्या आयसी ऍक्सिस भोवती जी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केली ती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. बघा इथं आयसी जो ऍक्सिस आहे आपला किंवा आयसी जी मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे ती आयसी ही मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे. म्हणजे ह्याला रिप्लेस करून काय पुट केलं, फक्त आयसी पुट केलं. त्यानंतर प्लस आता मेगाशी जसं मी सांगितलं जे तुमचं डिफरन्शियल मास डीएम आहे ह्याचं जर इंटिग्रेशन केलं आणि मास डिस्ट्रीब्युशन जर युनिफॉर्म असलं बॉडीमध्ये तर डीएमचं इंटिग्रेशन म्हणजेच तुम्हाला काय मिळणार आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ जे मास आहे तेच तुम्हाला काय मिळणार आहे, टोटल मास मिळणार आहे. म्हणजे डीएमच्या जागी इथं काय आलं तुमचं, डीएमचं जे इंटिग्रेशन आहे ते काय राहिलं तुमचं एम झालं, कॅपिटल एम झालं, एम एच स्क्वेअर झालं. त्यानंतर प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर आले म्हणजे इथं जे डिस्टन्स वगैरे जे आहे हे काय चेंज होणार आहे का, नाही चेंज होणार. फक्त तिथं काय होणार आहे तुमचं जे मास आहे हे मासच फक्त काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे तुमचं जे इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे हे इंटिग्रेशनच्या काय आलं, बाहेर आलं. म्हणजे तुमचं लास्ट स्टेटमेंट काय आलं, आयसी प्लस एम एच स्क्वेअर प्लस 2h इंटिग्रेशन एन सी डीएम हे लास्ट स्टेटमेंट आलं. त्यानंतर लक्ष नेक्स्ट त्यानंतर इथं जर बघितलं तुमचं जो पॉइंट आहे हा डीएम हा पॉइंट एनसी पॉइंटला आहे का रे, म्हणजे हे एनसी डिस्टन्सला डीएम पॉइंट आहे का रे, नाही. तर तो कुठल्या पॉइंटला, एन पॉइंटला आहे का तुमचा पार्टिकल, नाहीये. तर तो कोणत्या पॉइंटला आहे तुमचा पार्टिकल, इथं डी पॉइंटला आहे. म्हणजे हे जे इंटिग्रेशन आहे ते तुमचं काय झालं, झिरो झालं. कारण का, एनसी डिस्टन्स इज अ सेंटर ऑफ मास, म्हणजे इथं जो तुमचा जो पार्टिकल आहे तो ऍक्च्युली तुमचा डी पॉइंटला आहे. एन हा पॉइंटला आहे का, इथं एनसीचा काय संबंध आहे का, म्हणजे ते डिस्टन्स जर तुमचं झिरो झालं तर तुमचं ओव्हरऑल मोमेंटम इनर्शिया ही काय झाली, आयओ ही काय झाली, आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर झालं. आणि त्यामध्ये ही टर्म ही काय झाली, झिरो झाली. ही टर्म जी आहे ती काय झाली, झिरो झाली. कारण का, इथं तुमचा एन पॉइंटला कोणताच पार्टिकल नाहीये. म्हणजे पार्टिकलची लोकेशनच आपण फर्स्ट कुठं कन्सिडर केली, ह्या डी पॉइंटला कन्सिडर केली. येते लक्षात. म्हणजेच तुमचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे स्टेटमेंट आहे हे काय झालं, आयओ जी मोमेंट ऑफ इनर्शिया, आयओ म्हणजे कोणती, ही मोमेंट ऑफ इनर्शिया ही आयसी म्हणजे सेंटर ऑफ मास म्हणून इथून जे पास झाले तुमचं ती आयसी प्लस कुणाचा स्क्वेअर आहे, एम एस स्क्वेअर. म्हणजे एम म्हणजे पूर्ण रिजिड बॉडीचं मास आणि एच म्हणजे त्या दोन ऍक्सिस मधलं काय झालं, डिस्टन्स. एच म्हणजेच काय झालं, त्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स. येते लक्षात. एच म्हणजे तुमचं काय झालं, त्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स झालं. येतं लक्षात. त्यानंतर म्हणजे हे तुमचं थेरम ऑफ काय झालं, पॅरलल ऍक्सिस झालं. पॅरलल ऍक्सिसचं जसं मी सुरुवातीला सांगितलेलं एक लिमिटेशन काय आहे, जे पॅरलल ऍक्सिस आहेत किंवा जे परपेंडिक्युलर हे थेरम आहे हे ऍक्सिस कुणाला पॅरलल असले पाहिजेत, जो तुमचा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे त्यालाच पॅरलल असले पाहिजेत किंवा त्यालाच परपेंडिक्युलर असले पाहिजेत, तरच हे थेरम आपल्याला काय करता येते, इम्प्लिमेंट करता येते. तर आता हे जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट काय डिफाइन केलं तिथं, the theorem of parallel axis states that the moment of inertia IO of an object about any given axis, कोणत्याही रिजिड बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया ऑब्जेक्टची अबाउट गिवन ऍक्सिस म्हणजे दिलेल्या ऍक्सिस भोवती ही मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाच्या इक्वल आहे, ही कुणाची सम आहे, इट इज अ सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पॅरल टू गिवन ऍक्सिस आणि पॅरल पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. हे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे इथं, सेंटर ऑफ मास. हा तुमचा जो ऍक्सिस आहे हा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे किंवा हा जो ऍक्सिस आहे हा कुठून पास व्हायला लागलाय, सेंटर ऑफ मास मधून पास व्हायला लागलाय. येतं लक्षात. म्हणजेच हा जो ऍक्सिस आहे तुमचा, आता जसं मी सांगितलं ज्या ऍक्सिस भोवती तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे आहे त्या ऍक्सिसला तुमचा जो ऍक्सिस आहे हा काय पाहिजे, पॅरल किंवा परपेंडिक्युलर पाहिजे. पण ज्या ऍक्सिसला तो पॅरल किंवा परपेंडिक्युलर आहे तो ऍक्सिस तुमचा ऍक्सिस ऑफ काय पाहिजे, सिमेट्री पाहिजे. त्यानंतर तुमची ही मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचं सम आहे, द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. म्हणजे एम ए स्क्वेअर, हे एम म्हणजे टोटल टू प्रोडक्टचं मास आणि एच स्क्वेअर म्हणजे दोन ऍक्सिस मधलं काय झालं ते डिस्टन्स झालं. येते लक्षात, लक्षात येते का. येतं लक्षात हे स्टेटमेंट. म्हणजेच इथं तुमचं ओव्हरऑल जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आयओ ही कुणाच्या इक्वल आहे, आयसी प्लस एम एच स्क्वेअरच्या इक्वल आहे. याचा अर्थ तुमचं या पॅरल ऍक्सिस मधलं डिस्टन्स वाढलं तर तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय होणार आहे, ही वाढणार आहे. आता मास, ऑब्जेक्टचं मास हे काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. मास हे काय होणार नाही, कमी किंवा जास्त होणार नाही. पण तुमचं डिस्टन्स हे काय होऊ शकते, कमी किंवा जास्त होऊ शकते.
म्हणजे डिस्टन्स कमी किंवा जास्त झालं तरच तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे इथं कमी किंवा जास्त होणार आहे. कारण सेंटर जो हा ऍक्सिस आहे सेंटर ऑफ मास मधून पास झालाय हा ऍक्सिस किंवा हा ऍक्सिस ऑफ सिमेट्री ह्याच्या भोवती तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया ही काय असणार आहे कॉन्स्टंटच असणार आहे. कोणताही पॉईंट जरी घेतला तरी तिथे कॉन्स्टंटच असणार आहे. म्हणजे इथं आयसी आणि एम काय कॉन्स्टंट आहे पण एच तुमचा काय होऊ शकतोय चेंज होऊ शकतोय. दोन मोमेंट ऑफ इनर्शिया जे ऍक्सिस आहेत ह्यामधलं डिस्टन्स तुमचं काय होऊ शकते कमी जास्त होऊ शकते डिपेंडिंग अपॉन दॅट इफ एक्स डिस्टन्स इन्क्रीजेस मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीजेस अँड वाइस वर्सा. म्हणजे डिस्टन्स तुमचं डिक्रीज झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज होत असेल तर डिस्टन्स इन्क्रीज झाल्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे ऑटोमॅटिकली इन्क्रीजच होणार आहे. येतं लक्षात फक्त मी पहिलं जी कंडिशन सांगितली तुमची कंडिशन काय होती ज्या ऍक्सिस भोवती तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे कोणत्या ऍक्सिस भोवती फाइंड आउट करायची होती मला आयओ ह्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायची होती फाइंड आउट करायची होती. तर ज्या ऍक्सिस भोवती मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे तो ऍक्सिस तुमचा सेंटर ऑफ मास मधून जो ऍक्सिस जातोय त्याला एकतर पॅरलल असला पाहिजे किंवा परपेंडिक्युलर असला पाहिजे. म्हणजेच जो सिमेट्रीचा जो ऍक्सिस आहे हा आयसी जो आहे त्या सिमेट्रीच्या ऍक्सिसला एकतर ऍक्सिस तुमचा जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फाइंड आउट करण्याचा ऍक्सिस आहे हा एकतर काय पाहिजे पॅरलल असला पाहिजे किंवा परपेंडिक्युलर असला पाहिजे. ही काय तुमची इसेन्शियल कंडिशन आहे असं म्हणलं तरी चालेल. येतं लक्षात.